2100 किलो गोवंशीय जातीच्या जनावरांचं कत्तल केलेलं मांस आणि हत्यारासह एकूण 10,21,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की श्रीरामपूर शहरातील बिस्मिल्ला नगर पाटाच्या कडेला वार्ड नंबर 2 श्रीरामपूर येथील मोहसिन उर्फ बंदी इसाक कुरेशी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये, तसेच दुसरे ठिकाण जैनब मस्जिद जवळ अहिल्यादेवी नगर बजरंग चौक वार्ड क्रमांक 2 येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीच्या जनावराची कत्तल करत आहे. कत्तल केलेलं मांस विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत अशी दोनही ठिकाणाबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास दोनही ठिकाणी जाऊन खात्री करून सदर इसमावर कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्यानं तपास पथकानं तात्काळ दोनही ठिकाणी पंचांसह छापा टाकला असता तेथे 5 इसम हे कत्तल केलेले गोवंशीय जनावराच्या मांसाचे छोटे छोटे तुकडे करून वाहनामध्ये भरताना आणि कत्तल करण्यासाठी वापरलेल्या हत्यारासह मिळून आल्यानं त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारलं असता त्यांनी त्यांची नावं मोहसिन उर्फ बुंदी इसाक कुरेशी, वय वर्ष 35, राहणार वार्ड नंबर 2 श्रीरामपूर, शोएब सलीम कुरेशी, वय वर्ष 30, राहणार सुभेदार वस्ती वार्ड नंबर 2 श्रीरामपूर, अरबाज अस्लम शहा, वय वर्ष 23, राहणार सुभेदार वस्ती वार्ड नंबर 2 श्रीरामपूर. त्याचप्रमाणे रिजवान युसुफ कुरेशी, वय वर्ष 36, राहणार कुरेशी मोहल्ला वार्ड नंबर 2 श्रीरामपूर, अमजद युनुस कुरेशी, वय वर्ष 44, राहणार कुरेशी मोहल्ला वार्ड नंबर 2 श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल राजू त्रिभुवन, पोलीस कॉन्स्टेबल भैरवनाथ अडागळे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातकडे, अजित पटारे, सचिन काकडे, सागर बनसोडे, आजीनाथ आंधळे, धनंजय वाघमारे, रवींद्र शिंदे, अकबर पठाण, मीरा सरग यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम करत आहेत. गोवंश कत्तल रोखण्याच्या उद्देशाने आज श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे सकाळी मोहीम राबवण्यात आली. त्या अनुषंगाने वार्ड नंबर 2 येथे 2 ठिकाणी छापा मारला असता एका ठिकाणी साधारण 1800 किलो गोमांस आणि एक वाहन, तसेच दुसऱ्या ठिकाणी 300 किलो गोमांस मिळून आले. असा एकूण अंदाजे 10,21,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करीत आहोत.